नमस्कार मित्रांनो, माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझी चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले 2.5 कप अख्खा बासमती राईस घेतला। मी तो 10 मिनिटांसाठी भिजत ठेवला। तोपर्यंत आपण राईस शिजवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। त्यामध्ये मी माझ्याकडे असलेले खडे मसाले टाकलेले आहेत। विलायची, तेजपत्ता, स्टार फूल, शहाजिरे, लवंग, मिरे आणि अर्धा लिंबू रस। पांढरा शुभ्र भात होण्यासाठी पाणी चांगलं उकळल्यानंतर राईस चांगला धुवून पाण्यामध्ये टाकला। तांदूळ शिजेपर्यंत आपण कांदा तळून घेऊयात, जो की आपल्याला चिकन मॅरिनेट करण्यासाठी लागणार आहे। आपण भात शिजला की नाही ते चेक करूया। तांदूळ 80% शिजला पाहिजे। राईस काढून घेऊयात आणि त्यातले खडे मसाले पण काढूयात। करू त्यासाठी मिक्सीमध्ये लसूण, अद्रक, पुदिना, पत्ता, हिरवी मिरची यांना ग्राइंड करून घेऊयात। चिकन 2 ते 3 पाण्याने छान धुवून घेऊया। त्यात मीठ, लाल मिरची, धने पावडर, जिरा पावडर, हळद, गरम मसाला, दही, कोथिंबीर, तळलेला कांदा व मिक्सीमध्ये काढलेली पेस्ट आणि छोटा चम्मच ऑइल टाकून मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण मातीचे भांडे घेऊया। छान धुवून पुसून त्यात तूप टाकूया। त्यात चिकन टाकून 20 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। त्यानंतर चिकन शिजले की नाही ते चेक करूया। चिकन शिजले असल्यास गॅस बंद करूयात। बिर्याणीला दम देण्यासाठी चिकनवरती चिकन मसाला, बिर्याणी मसाला टाकूयात। त्यावर राईसची लेयर करून घेऊयात। केसरचं पाणी, तूप, पुदिना, कोथिंबीर व तळलेला कांदा टाकून झाकण बंद करून वाफ बाहेर न जाऊ म्हणून पीठ लावून घेऊया। दम देण्यासाठी तव्यावर मातीचे भांडे घेऊन 20 मिनिटे दम देऊन घेऊया।
अशा प्रकारे आपली चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. थँक्यू.